आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही जळगावमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांचा सकाळपासून भूक लागलेला आहे. कार्यकर्त्यांचा तो जो उत्साह आणि तो आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो. निश्चितपणाने आम्ही काल इकडे आल्यानंतर रॅली काढण्याचं कार्यकर्त्यांचं प्रयोजन होतं, पण आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की आपण एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटूया. आणि आज सकाळपासून जवळपास 8 वाजेपासून कार्यकर्त्यांच्या अशाच पद्धतीच्या भेटी सुरू झालेल्या आहे. आज दुपारपर्यंत मी कार्यकर्त्यांची या ठिकाणी भेटीगाठी करणार आहे आणि दुपारनंतर रेग्युलर जे काम माझं असतं नेहमीप्रमाणे ते काम मी सुरू करणार आहे. हो, आता काही तासांमध्ये या ठिकाणी खाते वाटप जारी केलं जाणार असल्याची माहिती आहे. तुम्ही 5 वर्ष जे आहे पाणी पुरवठा खात्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय वाटतं भाऊ, पुन्हा ते खातं मिळावं की दुसऱ्या खात्याची अपेक्षा? कुठलंही खातं मिळालं तरी मला त्याला काही अडचण येणार नाही. जे खातं मिळेल ते इमानदारीने त्याचं काम करू. होय, बीड प्रकरणामध्ये आज शरद पवार जे आहेत बीड कुटुंबाची भेट घेणार आहे. बीडमध्ये जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाची आज शरद पवार भेट घेणार आहे. निश्चितपणाने जी झालेली घटना आहे ती फार भयावह आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोक त्यांच्या कुटुंबाच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे पवारसाहेब पण त्यांची भेट घेत असतात. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपला मोठं यश मिळालं. राहुल गांधींचं संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला असं सर्वेमधून समोर आलेलं आहे. निश्चितपणाने आपण बघत असाल की देशाच्या या ठिकाणी जर कार्यपद्धतीमध्ये मागच्या काळातला विचार केला नाही आताचा, तर डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर देशाची सुरक्षितता, त्याचबरोबर विविध योजना ह्या ज्या मोदी साहेबांच्या सरकारने मागच्या काळामध्ये आता राबवल्या आहे त्याचीच फलश्रुती म्हणून राज्यस्तरीय निवडणुका असू द्या, केंद्रस्तरीय असू द्या किंवा गाव पातळीचे असू द्या, सगळे लोक आता या ठिकाणी भाजप, शिवसेना किंवा मित्रपक्षांच्या मागे भरभरून प्रतिसाद देत आहे असं प्रत्येक सर्वेमधून दिसतं आहे. पोलिसांच्या बदलाला अटक करा नाही तर मी आंदोलन करेन असं अंजली दमेन यांनी म्हटलं आज. हे बघा, शेवटी प्रोसेस आहे आणि प्रथमदर्शनी जे त्या माननीय मुख्यमंत्र्यांना आढळलं गृहमंत्री म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे. पण त्यांनी तपाससुद्धा या ठिकाणी करायचे आदेश केलेले आहे. त्यामुळे शेवटी तपास तो होऊ द्या. लगेच आजच्या आज सगळं काही होणार नाही. 2-4, 8-10 दिवसामध्ये तो तपास पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल. होता एक नवीन कुटुंबाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. काल एका अधिकाऱ्याने सुद्धा असं म्हटलं की मैं बिहारी हूँ, मेरे राज में चलेगा असं एक वक्तव्य समोर आल्यानंतर ठाकरे गटाने त्याला धडा शिकवला. याच्यावरून राज ठाकरे असं म्हणतात की तुम्ही यांना अटक करा नाही तर मी पूर्ण महाराष्ट्रात थैमान घालेल तेव्हा मला बोलायचं नाही. हे त्यांना कालच अटक झालेली आहे आणि असं कोणाचाही खपून घेतलं जाणार नाही. ज्या मातीमध्ये तुम्ही येऊन बाहेर राज्यातून इथं खाता पिता आणि त्या राज्याच्या लोकांना जर अशा पद्धतीनं चुकीचं वागत असेल तर यांना ठोकला पाहिजे आणि ते बरोबर करतायत लोक. शेवटी तुम्हाला इथं मुंबई सगळ्यांना सामावून घेते, सगळ्यांना पोट भरण्याची उपजीविका या ठिकाणी उपलब्ध करून देते आणि त्यांच्याच महाराष्ट्रीयन लोकांना जर तुम्ही बोलत असाल आणि मारत असाल तर कोणताच मराठी माणूस हे सहन करणार नाही. सरळ राहावं या राज्यामध्ये, नाहीतर असंच होईल, चोपच दिला जाईल. देवकर अजित पवार गटात जाणार होते, त्यांना त्या ठिकाणी नकार दिल्याची माहिती आहे. आता ते पुन्हा भाजपसाठी प्रयत्न करत आहेत. देव कर, आता परमेश्वर त्यांचं देव करो, काय करो ते करो, देव करो, ठीक आहे.